अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या 18व्या दिवशी पक्षाची सूत्र हाती घेण्यासाठी तटकरे आणि पटेलांची निवडणूक आयोगाकडे धाव. रोहित पवारांचा खळबळजनक आरोप. तर पक्ष हायजॅक करण्याचा त्यांचाच डाव होता, तटकरेंचं प्रत्युत्तर. अजित पवारांच्या अपघातामागे घातपात असेल तर आकाश पाताळ एक करून शोधून काढू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. अपघाताची सीबीआय मार्फत चौकशी करण्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती. एडीआर पुरेसा, झिरो एफआयआरची गरज नाही. रोहित पवारांच्या झिरो एफआयआर नंतर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कर्नाटक सरकारनं दाखल केलेला झिरो एफआयआर चुकीचा असल्याचीही स्पष्टोक्ती. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल विधिमंडळात सादर. पार्थ पवारांवर कारवाईचा थेट उल्लेख नाही. तेजवानी, दिग्विजय पाटील, तारू आणि येवलेंवर कारवाईची शिफारस. चितळे डेअरीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आणि एमबी चितळे कन्स्ट्रक्शनचे संस्थापक भागीदार मुकुंदराव चितळे यांचं वृद्धापकाळानं निधन. 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. रामनवमीसाठी देशभरातील मंदिरांना झळाळी. शिर्डी शेकडो पालख्या दाखल. धुळ्यातलं प्राचीन राम मंदिर सजलं तर रायगडच्या बाजारपेठांना भगवा साज. उत्तर प्रदेशात 2 दिवसांची सुट्टी. शस्त्रसंधीसाठी अमेरिकेचा इराणला 15 तर इराणचा 6 अटींचा फॉर्म्युला. इराणनं उडवली डोनाल्ड ट्रम्पच्या दाव्याची खिल्ली. तर इराणविरोधात युद्ध सुरूच ठेवा, सौदी अरेबियाचा ट्रम्प यांना आग्रह. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.